टीव्ही सत्यमेव व्रतम। आता शिवनेरी बसमध्ये प्रवाशांचे स्वागत करणार शिवनेरी सुंदरी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं मुंबई आणि पुणे प्रवासादरम्यान त्यांच्या इलेक्ट्रिक लक्झरी बसमधील प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी एक नवीन उपक्रम जाहीर केला आहे। आता प्रवाशांचं स्वागत शिवनेरी सुंदरी नावाची बस होस्टेस करणार असून जी प्रवाशांना विमानातील एअर होस्टेस प्रमाणे सेवा देणार आहे। ई शिवनेरी बसेसमध्ये हवाई प्रवासाप्रमाणे आदरातिथ्य प्रदान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। MSRTCचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 304व्या बोर्डाच्या बैठकीत प्रवाशांसाठी अतिरिक्त शुल्क न आकारता या कारभाऱ्यांचा परिचय करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत झालेल्या 70 विषयांवर चर्चा झाली, त्यामध्ये शिवनेरी सुंदरी हे प्रमुख आकर्षण होते। ई शिवनेरी बस सध्या फक्त ड्रायव्हरसह पॉइंट टू पॉइंट सेवा म्हणून चालतात। MSRTC बोर्डानं 2500 नवीन बस खरेदी करण्यास मान्यता दिली आणि निविदा प्रक्रिया सुरू केली। याशिवाय 100 डिझेल बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याचा पायलट प्रोजेक्टवर चर्चा करण्यात आली आहे। महामंडळ त्यांच्या सुरू असलेल्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून डिझेलवर चालणाऱ्या 5000 बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करण्याची योजना आखत आहे। आरोग्य सेवा उपक्रम शिवसेनेचे दिग्गज अभिनेते आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ MSRTC संपूर्ण महाराष्ट्रात 343 बस स्थानकावर आनंद आरोग्य केंद्र स्थापन करणार आहे। ही केंद्र प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना स्वस्त दरात आरोग्य तपासणी आणि औषधं पुरवतील। महामंडळ बस स्थानकावर क्लिनिक, पॅथॉलॉजी लॅब आणि फार्मसीसाठी 400 ते 500 चौरस फूट जागा देणार आहे। संरचनात्मक विकास MSRTCने मूल, चंद्रपूर जिल्हा आणि धारणी, अमरावती जिल्ह्यात 2 नवीन डेपो स्थापन करण्याची योजना आखली आहे। दोन्ही आदिवासी बहुल भागात या विकासामुळे डेपोची एकूण संख्या 2053 पर्यंत वाढेल, ज्यामुळे या भागात सुलभता सुधारेल आणि प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचं महामंडळाचं उद्दिष्ट आहे। स्थानिक उद्योजकांना पाठिंबा एक नाविन्यपूर्ण पाऊल म्हणून MSRTC एक महिला बचत गटांना स्थानिक उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्टॉल उभारण्यासाठी बस स्थानकावर जागा उपलब्ध करून देईल। हे स्टॉल नाममात्र भाड्यात उपलब्ध असतील, जे स्थानिक महिला उद्योजकांना त्यांच्या वस्तूचं प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतील। हा उपक्रम स्थानिक व्यवसायांना समर्थन देतो आणि प्रादेशिक उत्पादनांना प्रोत्साहन देतो।